श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जगण्याचा खरा अर्थ माणसाला सुखाच्या दिवसात कधी समजत नाही. तो समजतो जेव्हा विश्वास ठेवलेले हात हे न कळत सुटतात, अपेक्षा केलेले चेहरे दूर वळतात आणि आपल्या मनात जपलेल्या नात्यांची खरी परीक्षा सुरू होते. त्या क्षणी डोळ्यातून वाहणारे अश्रू जितकं शिकवत नाहीत ना, त्यापेक्षा जास्त शिकवतात ते न बोललेले अनुभव. कारण श्रोतेहो, आयुष्य हे केवळ दिवस मोजण्याचं नाव नाही. ते प्रत्येक भेटीतून, प्रत्येक विरहातून आणि प्रत्येक प्रसंगातून स्वतःला नव्यानं घडवत राहण्याचा अखंड प्रवास आहे. श्रोतेहो, आजच्या काळात लोक एकमेकांच्या खूप जवळ राहतात, पण अंतःकरणानं मात्र दूर गेलेले आहेत. संवाद वाढलाय, पण समजून घेणं कमी झालंय. ओळखींची संख्या वाढली, पण मन मोकळं करता येईल अशी माणसं दिवसेंदिवस कमी होत आहेत. प्रत्येकाला स्वतःचं मन सांगायचं आहे, पण दुसऱ्याच्या शांततेत दडलेली वेदना ही ऐकून घेण्याची तयारी फार कमी दिसते. त्यामुळे श्रोतेहो, अनेक हसरे चेहरे आतून थकलेले असतात आणि अनेक आनंदी दिसणारी मनं एकटेपणाशी झुंज देत असतात. श्रोतेहो, जीवन आपल्याला अनेक व्यक्ती भेटवतं. काही जण आपल्याला प्रवासात प्रकाश बनून येतात, तर काही सावलीसारखे थोडा वेळ सोबत राहून ते नाहीसे होतात. काहींच्या सहवासातून आपल्याला प्रेम मिळतं, तर काहींच्या वागण्यातून सावध राहण्याचं शहाणपण मिळतं. म्हणून श्रोतेहो, प्रत्येक अनुभवाचं स्वागत करा, कारण गोड क्षण आनंद देतात, तर कटू प्रसंग माणसाला मजबूत बनवतात. जखम खोल असली तरी तीच पुढच्या वेळी चुकीचा रस्ता निवडून देत नसते. श्रोतेहो, स्वतःच्या मनाची किंमत जाणणं ही प्रत्येकाची पहिली जबाबदारी आहे. दुसऱ्याच्या आनंदासाठी जगताना स्वतःचं अस्तित्व हरवू नका. प्रत्येक नातं जपा, पण त्यासाठी स्वतःची ओळख गमावू नका. कारण श्रोतेहो, जगात सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे स्वतःच्या नजरेत स्वच्छ उभं राहणं. जिथं मनाला सतत तडजोड करावी लागते, तिथं शांतपणे मागं फिरण्याचं धैर्य सुद्धा तितकंच आवश्यक असतं. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. शेवटी माणसाकडे उरतात त्या आठवणी, केलेली माया आणि जपलेली मनं. पैसा, प्रतिष्ठा आणि गर्दी एका मर्यादेनंतर मागे राहतात, पण एखाद्याच्या आयुष्यात तुम्ही दिलेला आधार, दिलेला विश्वास आणि दिलेलं निस्वार्थी प्रेम हीच तुमच्या अस्तित्वाची खरी ओळख बनून कायम जिवंत राहते. तुमच्या चुकांवर जग हसेल, पण तुमच्या प्रयत्नांवर वेळ हसणार नाही. म्हणून लोकांच्या आवाजापेक्षा स्वतःच्या देहाचा आवाज मोठा ठेवा. जीवनात प्रत्येक भेट कायमची नसते. काही लोक फक्त एका ऋतूसारखे येतात, वातावरण बदलून जातात आणि निघून जातात, पण त्यांच्यानंतर आपण पूर्वीसारखं राहत नाही. तुमचं दुःख ऐकून विषय बदलणारी माणसं आणि तुमचं दुःख ऐकून शांत बसणारी माणसं यांच्यात खूप फरक असतो. दुसऱ्या प्रकारची माणसं आयुष्यात जपून ठेवा. स्वतःचा सन्मान जपण्यासाठी घेतलेलं अंतर कधी चुकीचं नसतं, कारण काही पावलं मागं घेतल्याशिवाय मनाला पुढे जाता येत नाही. जे लोक तुमच्याशी फक्त त्यांच्या मोकळ्या वेळेत बोलतात, त्यांना तुमच्या आयुष्यात पहिलं स्थान देऊ नका. कारण खरी माणसं वेळ मिळाल्यावर नाही, तर वेळ काढून भेटतात. आयुष्याचा सर्वात मोठा विजय म्हणजे प्रत्येक वेदनेनंतरही मनातला चांगुलपणा जिवंत ठेवणं. कारण जग बदलणं कठीण आहे, पण स्वतःची माणुसकी जपणं आपल्या हातात आहे. तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला दोष देऊ नका. एकदा फसवणं त्यांची चूक असते, पण वारंवार तसंच होऊ देणं ही आपली बेफिकिरी असते.
कधी कधी माणूस बोलणं बंद करतो, कारण त्याच्याकडे शब्द संपतात म्हणून नाही, तर त्याला समजून घेणारी माणसं संपलेली असतात. तुमच्याकडं दुर्लक्ष करणाऱ्या लोकांसाठी स्वतःची झोप उडवू नका, कारण ज्यांना तुमची काळजी असते ते तुमच्या शांततेतही तुमचा आवाज ऐकतात. काही नाती शेवटपर्यंत टिकत नाहीत, पण त्यांनी दिलेलं धडक आयुष्यभर सोबत राहतात. म्हणून प्रत्येक तुटलेल्या नात्याला शाप समजू नका. काही निरोप भविष्यातील सुखाची सुरुवात असतात. जगात सर्वात कठीण काम म्हणजे स्वतःसारखंच मन दुसऱ्यात शोधणं, कारण प्रत्येक जण तुमच्यासारखा विचार करेल अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःलाच दुःख देणं. माणूस तेव्हाच एकटा पडत नाही जेव्हा त्याच्या आसपास कोणी नसतं. तो तेव्हा एकटा पडतो जेव्हा त्याचं मन समजून घेणारं एकही मन उरत नाही. तुमच्या आनंदापेक्षा ज्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते त्यांना तुमच्या दुःखात कधीच समाधान देऊ नका. अशा नजरा सोबत नसतात, त्या फक्त तुलना करत असतात. स्वतःला वारंवार कमी लेखणाऱ्या माणसाला जग कधीच मोठं मानत नाही. म्हणून दुसऱ्यांच्या मतापेक्षा स्वतःच्या मूल्यावर विश्वास ठेवायला शिका. वेळ प्रत्येकाचं खरं रूप दाखवते. काही चेहरे काळाबरोबर अधिक सुंदर होतात, तर काही मुखवटे वेळेच्या वाऱ्यानं आपोआप गळून पडतात. प्रत्येक वेळी तुमच्याच वाट्याला समजूतदारपणा येत असेल तर थांबा आणि स्वतःलाच विचारा, हे नातं आहे की तुमच्या सहनशीलतेची परीक्षा आहे. ज्यांनी तुमचं मौल्यवान मन खेळ समजलं त्यांच्याकडे पुन्हा मन घेऊन जाऊ नका, कारण तुटलेला काच पुन्हा जोडला तरी त्यावरच्या भेगा कायम दिसतात. आयुष्य खूप शांत होतं जेव्हा आपण प्रत्येकाला उत्तर देणं सोडून देतं. काही लोकांना शब्दांनी नाही तर आपल्या शांततेनंच त्यांच्या वागण्याचं उत्तर मिळतं. ज्यांच्या डोळ्यात तुमच्यासाठी आदर उरलेला नाही त्यांच्यासमोर प्रेम सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका, कारण प्रेमाला पुरावे लागत नाहीत, ते वागण्यात दिसतं. आपण ज्या लोकांसाठी रात्रभर जागतो त्यांच्याकडे अनेकदा आपल्यासाठी 2 मिनिटांचाही वेळ नसतो. म्हणून स्वतःच्या मनाची उपेक्षा करून दुसऱ्यांना आनंद देण्यात आयुष्य घालवू नका. काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त एवढ्यासाठी येतात की तुम्हाला एक गोष्ट समजावी. प्रत्येक हसणारा चेहरा विश्वास ठेवण्यासारखा नसतो. अनुभव हा नेहमी पुस्तकातून मिळत नाही, तो माणसांमधूनच मिळतो. आजकाल लोकांना माणसांची नाही तर त्यांच्या उपयोगाची गरज असते. काम संपलं की ओळखही संपते. म्हणून कोणासाठीही स्वतःचं अस्तित्व विसरू नका, कारण गरज संपली की बहुतेक चेहरेही बदलतात. मन जिंकायला अनेक वर्ष लागतात, पण विश्वास तोडायला एक क्षण पुरेसा असतो. म्हणून नातं तोडणारा शब्द बोलण्यापूर्वी एकदा विचार करा, कारण जखम भरून येते पण त्या शब्दांची आठवण आयुष्यभर मनात जिवंत राहते. ज्या माणसाला तुमची सवय लागलेली असते तो तुमची किंमत अनेकदा विसरतो, पण ज्या दिवशी तुमची जागा रिकामी राहते त्या दिवशी त्याला समजतं की काही माणसं पुन्हा आयुष्यात मिळत नाहीत. म्हणून स्वतःला इतकं स्वस्त बनवू नका की तुमची अनुपस्थितीही कोणाला जाणवू नये.